नमस्कार, मी कलाकार दित्या तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करीत आहे. खूप महिलांची रिक्वेस्ट होती की मॅडम ओव्हल शेपचा तुम्ही आम्हाला फ्लावर कसा बनवायचा ते दाखवा आणि थोडासा मोठ्या साईजमध्ये फ्लावर कसा बनेल ते दाखवा. याआधी आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती फ्लावर मेकिंग, नथ मेकिंग कोर्स संपूर्ण अपलोड केलेला आहे. तुम्ही जाऊन ते पाहू शकता. त्यामध्ये आपण हा गोल मण्यांचा छोटा फ्लावर कसा बनवायचा ते बघितलं आहे. आता आपण हा मोठा फ्लावर कसा बनवायचा हे पाहूया. हे ओव्हल मणी आहेत किंवा ओव्हल म्हणतात किंवा काही जण याला गहू मणी सुद्धा बोलतात. तर आपण आज हा फ्लावर कसा बनवायचा हे शिकूया. ह्यापासून खूप सुंदर सुंदर दागिने बनले जातात. तर आपण हा फ्लावर अगदी सोप्या पद्धतीने कसा बनवता येईल हे स्टार्ट टू एंड आपण पाहणार आहोत. या फ्लावरला बनवण्यासाठी आपण इथे व्हाईट मनी घेतलेले आहेत. तुम्ही ते बघू शकता. हे 5 नंबरचे ओव्हल आहेत. त्यानंतर इथे मी 6 नंबरचा क्रिस्टल घेतलेला आहे. 0 नंबरचे गोल्डन बीड्स घेतलेले आहेत. 0.3 गेज वायर घेतली आहे आणि कटर घेतला आहे. आता आपल्याला हा मोठा फ्लावर बनवायचा आहे. सो आपल्याला ह्याच्यासाठी थोडीशी जास्त तार लागणार आहे, कारण का आपल्याला खाली तार सुद्धा एक्स्ट्रा लागते. जेव्हा आपण काही बनवतो त्या टायमाला आपल्याला थोडी एक्स्ट्रा तार लागते. सो आता आपण वायर कट करून घेऊया तार. ही मार्किंग पकडायची आणि मार्किंग पकडून 3 राऊंड आपल्याला तार कट करून घ्यायची आहे. इथे 2 आणि हा 3 इथे अडकवून घ्यायचे तार, नाही तर तुमची तार सुटते. अशा प्रकारे कटरच्या सहाय्याने मी इथे कट करून घेतली आहे. आता जसं आपण गोल मण्यांचा फूल बनवला सेम तसंच तुम्हाला इथे ओव्हल शेपचा सुद्धा फ्लावर बनवायचा आहे. हा पहिला मणी, त्याच्यानंतर त्यावर गोल्डन मणी घ्यायचा आहे. गोल्डन मणी घेऊन अशा प्रकारे पहिला हा सुरुवातीचा छोटासा टोक आपण अशा प्रकारे अडकवून घेतलाय. तुम्ही बघू शकता मी इथे छोटूसा टोक काढलेला आहे आणि वरती गोल्डन मणी उरलेला आहे. अशा प्रकारे आपल्याला टोटल 9 मणी बनवून घ्यायचे आहेत, ओवून घ्यायचे आहेत. याला लॉरियल्स म्हणतात. आपण असे टोटल 9 लॉरियल्स करून घेणार आहोत. तुम्हाला माझ्या व्हिडिओ कशा वाटतात कमेंट करून नक्की सांगा. आणि खूप खूप साऱ्या नवनवीन डिझाईन्स कशा बनवायच्या हे पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करून घ्या. अशा प्रकारे तुम्ही ते बघू शकताय. अशा प्रकारे आपला ही दुसरी लॉरियल बनवून रेडी आहे. या 2 मोत्यांच्या मध्ये आपल्याला अजिबात गॅप सोडायचा नाहीये. व्यवस्थित असं टाईट करून घ्यायचंय. गॅप राहिला तर तो फ्लावर लूज होतो. अशा प्रकारे आपल्याला इथे पूर्ण 9 मणी करून घ्यायचे आहेत. इथे तुम्ही पाहू शकता मी इथे 9 मणी ओवून घेतलेले आहेत व्यवस्थित असे. आता आपल्याला या फुलाला व्यवस्थित असं अटॅच करून घ्यायचं आहे एकामेकाला. फुलाचा शेप देऊन घ्यायचा आहे. सो मी काय करते की शेवटचा मणी आणि पहिला मणी या मण्यांना जॉईन करून नंतर पुढच्या मण्यांच्या गळ्यातून ही अशा प्रकारे तार गोल फिरवून घ्यायची आहे, जेणेकरून मध्ये जो गॅप राहिलेला असतो आपला थोडाफार तो पण निघून जाईल आणि व्यवस्थित असं आपल्या फुलाचा आकार येईल. तुम्ही बघू शकताय आपला हा फुलाचा बेस रेडी झालेला आहे. आता आपण यामध्ये कलरचा मणी ओवून घेऊया. अशा प्रकारे कलरचा मणी मी इथे ओवून घेतलाय. आता याला अगदी समोरच्या साईडला फक्त एकदा हा जो मोती आहे याला समोरच्या साईडनी एकदा आपण अशा प्रकारे अटॅच करून घेऊया, जेणेकरून तो मणी हलणार नाही. आता आपल्याला ह्याच्या बाजूला गोल्डन मणी ओवून घ्यायचे आहेत. मी इथे 10 मोती गोल्डन बीड्स ओवून घेते. 0 नंबरचे आहेत हे. 4 6 7 8 9 आणि हा एक 10वा.
अशा प्रकारे मी इथे 10 मोती ओवून घेतले आहेत. आता आपल्याला ह्या मणीच्या अगदीच बाजूनी व्यवस्थित असं कुठेही गॅप न राहता गोल्डन मनी अटॅच करून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकताय. आता आपली ही गोल्डन मण्यांची माळ आपण इथे अटॅच तर केली, पण ही वरती ओपन होते. सो आपल्याला ह्याला पॅकिंग द्यायची आहे. तर आपली शेवटची तार जिथे असते तिथून खालच्या साईडनी पुढे घेऊन एक गॅप सोडून पुढच्या गॅपनी आपण गोल्डन मण्यांच्या माळीला पकडून खालच्या साईडने अशा प्रकारे ही माळ अटॅच करून घेऊया, तार खेचून घेऊया. त्याच प्रकारे अजून एक गॅप सोडून आपण पुढे सुद्धा सेम असंच तार व्यवस्थित अशी खालच्या साईडने काढून घेऊया, जेणेकरून वरचे गोल्डन मनी उठले जाणार नाहीत आणि आपला फूल छान दिसेल. तुम्ही बघू शकता आता कोणत्याच बाजूने आपला मनी उठत नाहीये. अशा प्रकारे हा सुंदर असा फ्लावर बनवून रेडी झालेला आहे. तुम्ही बघू शकता आपली फिनिशिंग किती सुंदर आली आहे फुलाची. आणि शेवटचे दोन टोकं जे राहतात त्यांना अशा प्रकारे तुम्ही टर्न करून घ्या. तुम्ही पाहू शकताय आपला फूल बनवून रेडी झालेला आहे. तुम्ही कमेंट करून सांगू शकता की तुम्हाला कोणती व्हिडिओ आवडेल बघायला, माझ्याकडे कोणती व्हिडिओ शिकायला आवडेल तुम्हाला. आणि आपण नवनवीन व्हिडिओज अपलोड करणारच आहोत यापुढे, तर बघायला विसरू नका. आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तुम्हाला जर का काही क्वेरी असेल तर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सुद्धा विचारू शकता. किंवा तुम्हाला कोणती नवीन ज्वेलरी शिकायची असेल तर तेही तुम्ही आम्हाला सांगू शकता कमेंट करून, किंवा दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही मेसेज करून सुद्धा सांगू शकता. सो धन्यवाद.